नमस्कार, शुभप्रभात सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण खूप छान, मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असाल. मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आपली दिवसाची सुरुवात ही किचनपासून होते, पण बाकीच्या कामाची सुरुवात जी आहे, साफसफाई करणं किंवा बाकीची घरातली कामं जी आहेत तर दारातलं स्वच्छता करण्यापासूनच होते. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आज मी लवकरच उठले होते, कारण पूजा वगैरे सगळंच आवरायचं आहे त्यामुळे. आणि सकाळ दारातलं मग हे सगळं झाडून वगैरे मी घेते. रोज झाडणं होत नाही, कारण पाणी आमच्या इथे ना पाण्याचा प्रॉब्लेम आहे. एक दिवस आड पाणी येतं आणि जेव्हा संध्याकाळी पाणी येतं त्यावेळी मी सगळं धुवून घेत असते पाणी टाकून. त्यामुळे सकाळचं धुवून काही मी घेत नाही, कारण पाण्याचं थोडंसं मी वापर जो आहे तो बेतानेच करते. त्यामुळे मी फक्त झाडून घेते. आमच्यात दोघांचा उपवास असला ना की बाकीचं काही करावं लागत नाही, चपाती भाजी असं. तर राहुल यांचा पण उपवास आहे, म्हणजे श्रीच्या पप्पांचा, आणि माझा पण उपवास आहे गुरुवारचा. तर खिचडी भरपूर केली दोघांचा उपवास असला की, कारण मुलं मग भात आमटी खातात. खिचडी आणि भात आमटी असं त्यांना देते, तर त्यांना खिचडी पण आवडते मुलांना. त्यामुळे मग चपाती भाजी काहीच करत बसत नाही. आणि खिचडीमध्ये मी कसं उकडून घालते बटाटा, किंवा कधी कधी चिरूनसुद्धा घालते, जसं मनामध्ये येईल तसं. पण आज मी बटाटे जे आहेत ते थोडे उकडले पण आणि थोडेसे चिरून पण टाकले, कारण उकडलेल्या बटाट्याची चव वेगळी येते आणि चिरून घातलेल्या बटाट्याची चव वेगळी येते. पण आज मी चिरून पण घातले आणि उकडून पण घातले बटाटे आणि खिचडी बनवली. दारात मला रोज रांगोळी काढायला खूप आवडतं. आमच्या इथे रोज रांगोळी दारामध्ये काढतात. पण कसं होतं ना की दारामध्ये माझ्या पांढरी फरशी आहे आणि त्याच्यावरती पांढरी रांगोळी आहे ती उठून दिसत नाही. मग कलरची रांगोळी काढायला पाहिजे, आणि कलरची रांगोळी काढायचं म्हटलं की खूप वेळ लागतो. आणि तितका वेळ देऊन रांगोळी काढलीसुद्धा तरीसुद्धा मुलं जी आहेत ना तर ते इतके दंगामस्ती करतात, जाता येता पाय देतात आणि ते पुसून जाते रांगोळी. मग इतका वेळ बसून रांगोळी काढली की ती पुसली की मग कसं चांगलं नाही वाटत. मग त्यामुळे मग पटकन पांढरी रांगोळी काढायचं म्हटलं तर ते पांढऱ्या फरशीवर दिसत नाही. त्यामुळे मग रांगोळी मी काढतच नाही, फक्त उंबऱ्यावरती काढते. मग काहीतरी सण वगैरे असेल तर दारामध्ये रांगोळी काढते. उंबरा पण धुवून जे आहे तो पुजून घेतला, म्हणजे हळद कुंकू वगैरे लावून घेतलं, आणि तेच पाणी जे आहे उंबरा धुतलेलं तर तेच पाणी झाडाला रोपाला घातलं. म्हणजे पटकन मग लक्षात येतं की पाणी घालायचं आहे बाकी झाडांनासुद्धा, आणि मग तेव्हाच हातासरची पाणी झाडांना घालून घेतलं. नाही तर मग कसं होतं एकदा की दिवसभर लक्षामध्ये कामामध्ये लागलं की मला आठवण राहत नाही झाडांना पाणी घालण्याची. मग आताच मग पाणी जे उंबऱ्याचं आहे तर ते घालायला गेल्यावर बाकी झाडांनासुद्धा पाणी घालून घेतलं. मार्गशीर्ष महिन्यात 5 झाडांची 5 पानांची 5 डहाळे जे आहेत तर ते वापरतो आपण पूजा मांडताना. आणि कोल्हापूरमध्ये आल्यापासून मला डहाळं जे आहेत ना तर ते विकत आणावी लागलेली नाही आहेत, कारण इथे भरपूर अशी फळझाडं वगैरे आहेत आजूबाजूला. पण आज मी फक्त आंब्याच्या डहाळ्यानेच पूजा करणार आहे. बाकीची झाडं वगैरे आहे, फांद्या वगैरे आहेत तर ते मी आणत बसणार नाही आहे, कारण थोडासा उशीर झाला होता बाकीचे कामं वगैरे आवरून घ्यायला. त्यामुळे पूजा करायला थोडासा उशीर झालेला. आणि फक्त एका झाडाची डहाळी जरी आपण घालून पूजा केली, आंब्याची डहाळीने जरी पूजा केली तरीही चालतं. तर फरशी पुसून घेतलेली आहे मी, त्यामुळे मग मी जागा जी आहे ती स्वच्छ नाही करते. जर फरशी पुसलेली नसेल तर ती जागा आपण पाणी टाकून पुसून घेतो. तिथे स्वस्तिक काढलेलं आहे आणि अग्नी साक्षी लावून पूजा करतो. त्यामुळे दिवा लावून घेतला आधी आणि पूजा मांडायला घेतली.
पूजा करत असताना आमच्या समोरच्या ताई आलेल्या नवीनच राहायला आल्यात समोर आमच्या, आणि त्या विचारत होत्या की पूजा कशी मांडायची किंवा काय. तर जे पण आपण मनाभावाने करू ना ते देवाला जे आहे तर ते मान्य होतं. मग कोणतीही पद्धत असू दे किंवा काही कमी जास्त झालं तरीही काही हरकत नाही, किंवा कुठली एखादी गोष्ट आपण कमी हे केलं तरी काही होत नाही. कारण आपण जे मनापासून पूजा करतो किंवा देवाला आपण मनाभावाने जी प्रार्थना करतो तर तीच खूप महत्त्वाची असते. तर त्यांना म्हटलं की मी जे तुमच्याकडे आहे जे साहित्य आहे ते आणि तुम्ही पूजा करा, तर ते देवाला नक्कीच जे आहे तर ते मान्य होतंच. कारण देवाला वस्तू काय किंवा काय तुम्ही वापरता किंवा काय करता तुम्ही ह्याच्यापेक्षा किती मनाभावाने आपण करतो पूजा, किंवा आपल्या मनामध्ये भाव किती आहेत तर ते जास्त महत्त्वाचं असतं. आणि प्रत्येकाची पद्धत जी आहे तर ती वेगवेगळी असते. मानलं तर आहे नाहीतर काहीच नाही आहे. त्यामुळे जे आपण करू जसं आपण करू तर ते फक्त मनाभावाने करणं महत्त्वाचं आहे, आपल्या इच्छेने करणं महत्त्वाचं आहे. आणि हा घागरा मी जो आहे काल ब्लाऊज पीसचा देवीसाठी शिवला होता, आणि इथे माझी पूजा पण जी आहे संपन्न झालेली आहे. संध्याकाळी मी करणार होते गुलाबजाम, आणि मेथीची भाजी आणली होती काल तर तीसुद्धा करायची होती. चपाती करायच्या होत्या, अख्खा मसूरची आमटी करायची होती. आणि आज मी माझ्या मावस सासूबाई आहेत तर त्या गावावरून आल्या होत्या, त्यांना मी जेवायला बोललं होतं. आणि आज नेमका गुरुवार आहे, आणि गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीच्या पूजेच्या दिवशी त्यांचं येणं म्हणजे जणू लक्ष्मीच आल्यासारखं आहे. तर त्यासुद्धा जेवायला आल्या होत्या, आणि त्यामुळे लवकरच मी जेवणाला सुरुवात केली होती. 6:30 वाजता जेवण मी करायला सुरुवात केलेली. गुलाबजाम, अख्खा मसूरची आमटी आणि मेथीची भाजी. जेवण आवरलं आणि मावशी जाणार होत्या, त्यांना उशीर होईल त्यामुळे मग तिघांना मी जेवायला वाढलं. नैवेद्य बाजूला काढून ठेवला होता, आणि त्यानंतर मग पुस्तक वाचायला घेतलं होतं. आणि संध्याकाळचं आम्ही पुस्तक वाचतो, आणि प्रेमसुद्धा बसला होता माझ्यासोबत पुस्तक वाचायला, पण त्याचं काही तर वेगळंच चाललं होतं. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्रीं क्रूं ओम धनम धनम देहि माम. ओम धनदाय नमस्तुभ्यं. निधिपदाधिपाय च भवन्तु त्वत्प्रसादात्मे. धनधनात्की संपत्ती. मन लावून एका विधानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची पाहणी. देवीची भक्ती फळाला आली, कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला, स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य भद्रशवा राणीची विवाह झाला. ऐश्वर्यात दोन लागली. जेवल्यानंतर आम्ही चौघंसुद्धा बाहेर फेरी मारायला गेलो होतो, आणि थंडी खूप होती त्यामुळे श्रीने मला आपलं स्वेटर काढून दिलं होतं घालायला. मी नको म्हणत होते तरीसुद्धा तो ऐकायलाच तयार नव्हता. माझं स्वेटर घाल मम्मी, थंडी वाजते तर, असं तो म्हणाला, आणि मग त्याचं स्वेटर मी घातलं. आणि आज गुरुवार आहे त्यामुळे दत्तालासुद्धा नमस्कार करून येऊयात म्हणून आमच्या इथे दत्ताचं मंदिर आहे, तिथपर्यंत आम्ही चालत गेलो होतो. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या असाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.